मेहता का उल्टा चष्मा. सोडी जरा शर्टाची बटणं उघड. अहो हाती भाऊ, मला काहीच नाही झालंय. काय इथे पोटात वगैरे काही दुखत नाहीये, मी एकदम ठीक आहे. काय अरे काय झालं? काय नाही बापूजी, ते हाती भाऊ सोडीला इंजेक्शन द्यायचं बोलत होते, तर त्यात सोडीच्या तोंडून निघाला काय. सोडी बाळा, इंजेक्शन घेऊन टाक, तुला लवकर बरं वाटेल. हो हो काकाजी, इंजेक्शन घेतोय. अरे हा कुठून प्रकट झाला? अरे मी गेलोच कुठे. चुप चुप. अरे मी कुठून पण प्रकट झालो असेल. तुमचं काय चाललंय? नाटक चालू आहे. पण का? अरे पार्टी शाटी करण्यासाठी. काय काय झालं हंस? सगळं काही ठीक आहे ना? हो हो, तर मग तू काय असं का ओरडलास? पार्टी बद्दल ऐकून. पार्टी? असं हाती भाऊंना असं आणि मग मला असं असं. अरे तो डॉक्टर साहेब आहे. मग मी का आलतू फालतू आहे काय? जेठालाल, मला असं म्हणायचं होतं की सोडी असं म्हणत होता की जर मी त्याला इंजेक्शन दिलं नाही ना तर तुम्हाला पार्टी देईल, म्हणून माझ्या तोंडून निघून गेलं. काय अगं बाई, नाही नाही हातीडा, तू त्याला इंजेक्शन दे, त्याला लवकर बरं कर. हो लवकर त्याला बरं करा हाती भाऊ. घरी पंजाबी जेवण त्याची वाट बघतय. सॉरी 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 काकाजी, तुम्ही बसा बसा. अरे नाही बसायचं, तू बस. काय करतील ना एक एक. आता तुमच्यापैकी मला कोणी सांगेल का की पार्टीची भानगड काय आहे ती? नाहीतर मी आता बाहेर जाऊन सगळ्यांना खरं खरं सांगून सांगे ना. अरे पोपटलाल प्लीज, बाहेर कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर सोडी, मी आणि मेहता साहेब आम्ही फसू. ओहो हो जेठालाल, नाही, मेहता साहेबांचं नाव घ्यायची गरजच नाहीये. मी तुझ्या नाटकात सहभागी नाहीये. मी आधीच सांगितलं होतं मी सहभाग नाही घेणार. आता तुम्ही इथे उभे आहात तर तुम्ही सहभागी आहात. तर ठीक आहे ना, मी उभाच नाही राहत ना, मी निघतो. नाही नाही, याला काय अर्थ आहे? बघ सोडी यार, कशी मैत्री निभावतायत बघ. मेहता साहेब, तुम्ही अशी मैत्री निभावणार? अरे मी इकडेच आहे मित्रा, इकडेच आहे. हो मग उभे राहा ना चुपचाप बाबा. कुठे अडकवलं जेठालाल? एक मिनिट, आता मला कोणी सांगेल का की ही पार्टी वगैरे काय आहे? हे पार्टी वगैरे हो ना. अरे पोपू, हाती भाऊ, मी खूप वाईट प्रकारे अडकलोय. खूप लाचार आहे, म्हणून हे नाटक करण्याशिवाय माझ्याकडे कोणताच ऑप्शन नाहीये. हा सोडी बिचारा खूप वाईट अडकलाय. काकाजी आतमध्ये खुसफुस करताय. काय बोलतोस? हो, आणि काय बोलतायत समजत पण नाही. अरे तू काय बोलतोयस ते समजत नाहीये. ते आतमध्ये खुसफुस करतायत, खूप हळूहळू बोलतायत. अहो, कर ना बाजूला. सॉरी 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 सॉरी, खुर्चीला बाजूलाच करून टाक, सारखी मध्ये मध्ये येते. हळूहळू जरा. 2 चेअर्स ऑफ हाती भाऊ. हिप हिप. अरे हातीडा, काय झालं बाबा? एवढा वेळ का लागतोय? काय चाललंय यात? काकाजी, मी सोडीला ना चेक करतोय. हो, काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. वेगळा? अरे बापरे, काहीतरी सिरियस प्रॉब्लेम वाटतोय. सोडी तू हाती भाऊला सगळं सांग, मी बाहेर सांभाळतो. ठीक आहे जेठाभरा, थँक्यू. काय चाललंय काय जेठ्या? ते बापूजी, ते हाती भाऊ सोडीला तपासत आहेत ना, तर ते फॉल्ट नाही मिळत आहे, तर तोच फॉल्ट शोधण्याचा शोध चालू आहे अजून. जे काही असो, जेठालाल हाती भाऊला सांगा लवकर बरं करा त्याला. घरी जेवण थंड होत आहे बाबा. अरे ए ह्याला काय झालं काय माधवी वहिनी? अरे आतमध्ये बिचारा सोडी दुखण्याने तडफडतोय आणि ह्याला जेवणाची पडली. काय झालं तुम्हाला? सारखं जेवण जेवण काय चाललंय? त्यांचं पोट बिघडले तर जेवण करतील कसं ते? माधवी, मी तर त्याच्यासाठी बोलतोय की
अगदी मस्त जेवण बनवलंयस तू. मी मस्त मटर सोलले, मटर पनीर बनवलंयस. ते खाईल तर बरं वाटेल त्याला, म्हणून मी बोलत होतो. बरं सोडी ऐक, भाऊ जे काही झालं असेल ते हाती भाऊला खरं खरं सांग. काय डॉक्टरांपासून आपण काही लपवायला नको. बरोबर. तू जितक्या लवकर त्यांना सांगशील तितक्या लवकर तुझा इलाज होईल ना. आणि जेवढ्या लवकर तुझा उपाय होईल तेवढ्या लवकर तू पंजाबी गाण्यावर बल्ले बल्ले करू शकशील. सोडी, आता सांग ना, हे पोट दुखण्याचं नाटक का म्हणून केलं? तुम्हा लोकांच्या लक्षात आहे ना, काल आपण अब्दुल शॉपवर भेटलो होतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की रोशन डार्लिंग सोबत उदवाडा जायचं आहे आणि मी जाऊ नाही शकत आहे. तर रोशन डार्लिंगला मनवायला जेठाप्राने आयडिया दिली होती शॉपिंगची. मग मी सकाळी रोशन डार्लिंगवर ती आयडिया वापरण्याचा प्रयत्न केला, पण ती तर ऐकायला तयारच नव्हती. रोशन डार्लिंग आणि आम्ही दोघं भांडत होतो. तेव्हा माधवी वहिनी आल्या आणि त्यांनी मला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं आणि त्यामुळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला आणि मी गॅरेजमध्ये गेलो. तेव्हा तिथे माझा कॅनडावाला मित्र आला. मी एका दिवसासाठी कॅनडावरून आलोय, एक रात्र नाही घालू शकत माझ्यासोबत. हे खूपच चुकीचं आहे, खूपच चुकीचं आहे सोडी. अरे माझे मित्र बल्लू आणि जीते पार्टी शार्टीवर अडूनच राहिले आणि ते बोलले, सर तू आज रात्री आमच्या सोबत पार्टी शार्टी नाही केलीस तर आपली मैत्री संपली. अरे ओय यारो, भिडूशी पण माझं फोनवर बोलणं झालं आणि भिडूने पण सांगितलं, जर आज तू माझ्या घरी जेवायला नाही आलास तर आपली मैत्री संपली. यारो, सगळं पणाला लागलं तरी चालेल, पण मैत्री पणाला नाही लागली पाहिजे रे. एकदम बरोबर बोलतोस. त्यानंतर मी जेठाप्राकडे गेलो, त्याच्या गोडाऊनवर. मग जेठाप्राने मला ही आयडिया दिली की तू हे पोटात दुखायचं नाटक कर. ओ अच्छा, म्हणजे हे सगळं जेठालालचं कारस्थान आहे. हो, जेठालाल एक मिनिट जरा आतमध्ये ये. का? हाती भाऊंना जरा एक काम आहे. हा ओके, आलो बापूजी, एक मिनिट आहे, आलो. हा हाती भाऊ, अरे हाती भाऊंना नाही, माझं काम. काय काम आहे? सोडीला पोटात दुखायची आयडिया तू दिली होतीस. हो का? अरे भाऊ, अशी आयडिया मुलं शाळेत येतात, शाळेतून सुट्टी घेण्यासाठी. सोडी, तुला शाळेतला मुलगा वाटतोय का? अरे म्हणून एवढ्या वेळेपासून हेच त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय की अतिशय फालतू आयडिया आहे जेठालाल. म्हणून मी सांगतोय मी सहभागी नाहीये. अरे जेठालाल, कसली 2 कवडीची आणि फालतू आयडिया दिली आहेस तू. काय फालतू आयडिया नाहीये मेहता साहेब, एकदम प्रसंगोपात आणि अनुरूप आयडिया आहे. अच्छा, तर सांगा ना कसं. हा सांगतो ना. आता कोणी पार्टी शार्टीला वगैरे जात असतो तर काय जेवून जातो काय? नाही ना, उपाशी पोटी जातो ना. तर जर मी कुठली दुसरी आयडिया दिली असती तर सोडीला भिडेच्या घरी थोडं काहीतरी मजबुरीने खाऊन जावं लागलं असतं. आता पोट दुखायची आयडिया दिली तर त्यात जेवायचा काही प्रश्नच उठत नाही ना. म्हणून पोटदुखीची आयडिया दिली मी. आणि ही पोटात दुखायची आयडिया एकदम फर्स्ट क्लास चालू होती. त्यात पूर्ण सोसायटी गोळा झाली आणि गडबड झाली. काय रे सोडी? हांजी हांजी हा. हाती भाऊ, आता सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा की सोडी एक दिवस उपाशी राहिला आणि घरी जाऊन आराम केला तर उद्या सकाळी त्याचं पोट आपोआप ठीक होईल. ठीक आहे, मी बाहेर जाऊन हे सांगतो. हा, थँक्यू हाती भाऊ, तुम्ही तर सगळं सांभाळून घेतलं. डन 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 डन. आता कुठलाच प्रॉब्लेम नाही. हा सोडीचा फोन आहे. उत्तरी, काय झालं? हा तर माझा फोन वाजतोय. माझा फोन वाजतोय पण हा तर बाहेर वाजतोय. माझा फोन बाहेर कसा पोहोचला? अरे सोडी, जेव्हा आम्ही तुला आतमध्ये घेऊन येत होतो तेव्हा तू दुखण्यामुळे तळमळण्याचं नाटक करत होता. तेव्हा किती हातपाय मारत होतास तू. नक्की पडला असेल खिशातून कुठेतरी. काय मेहता साहेब, मी काय करू आता? नक्कीच जीतेचा फोन असेल. आता काय करू, मी फसलोच. अहो उचला ना आता, कुणाचं काही काम असेल महत्वाचं. हा हॅलो. ओ पाजी, 8:30 तर कधीच वाजून गेलेत. तुम्ही येणार आहे की नाही? कोण बोलतंय? तुझा मित्र जीते बोलतोय. काय झालं? कुणाचा फोन आहे? तो सोडीचा कोणीतरी मित्र आहे, जीते. माधवी हा बोलतोय की 8:30 तर कधीचेच वाजले, तू आला नाहीस अजून. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं?
ओय फोनवर कोणी बोलतच नाहीये. अरे जेठालाल बाहेर जाऊन बघ जरा काय चाललंय ते. सोडी भैया 8:30 वाजता अजून कुठेतरी जाणार होते पण ते तर आपल्या घरी येणार होते ना जेवायला. नक्की काहीतरी गडबड आहे. अरे नाही नाही भिडे काही गडबड नाहीये. आता आतमध्ये तो सोडी हाती भाऊना विचारत होता ते उद्या 8:30 वाजेपर्यंत मी फ्री म्हणजे ठीक होऊन जाईन ना, कारण उद्या 8:30 वाजता त्याला त्याच्या कुठल्या तरी मित्राला भेटायला जायचंय. ओ असे का. बघितलं उद्या 8:30 वाजता जायची त्याला काळजी आहे. आज आपल्या घरी 8:30 वाजता जेवायला बोलवलं होतं त्याची काळजी नाही त्याला. ए भिडे जरा फोन दे ना. हॅलो बघा उद्या सोडी 8:30 वाजता येईल ना तुमच्याकडे. ओय जिते काय बोलला सोडी? ओय तो तर फोनवर बोललाच नाही. कोणीतरी दुसराच होता जो बोलत होता सोडी उद्या 8:30 वाजता पोहोचेल म्हणून. ओय उद्या येऊन काय भांगडा करायचाय? पार्टी साठी तर आज रात्री 8:30 वाजता करायची ठरली आहे. ओय मला वाटतं सोडी फक्त न येण्याची कारण देतोय. अरे जेठ्या फोन घेऊन कशाला जातोय सात? फोन सोडीचा आहे ना बापूजी, मग त्याला देतो ना. अरे सोडी आजारी पडलाय. आता परत कोणाचा फोन आला तर तो डिस्टर्ब होईल ना. भेंडी मास्टर कडे फोन दे. अरे दे ना. जेठा भाऊ आत नक्की चाललंय काय प्लीज जरा सांगा ना. आतमध्ये बसतो फॉल्ट जवळ सापडलाय. काय ते फायनल सेटिंग फिटिंग फुल अँड फायनल ते सगळं होतंय. तो उपाय होतोय आतमध्ये बस. थँक गॉड. जेठाप्रा माझा फोन. फोन तर बापूजींनी बाहेर भिडेकडेच ठेवून घेतला. पण तो फोन कोणाचा होता? अरे तुझा मित्र जितेचा. काय विचारत होता? तो विचारत होता की 8:30 तर वाजले भाऊ, तू कधी येतोय सोडी? अरे भिडून तर नाही ऐकलं ना. अरे त्याने भिडेलाच विचारलं ना. काय? अरे जेठाप्रा तुला भिडूच्या हातून फोन खेचून बोलायला हवं होतं. अरे हो भाऊ मी तेच केलं. भिडेच्या हातून फोन खेचला आणि मीच बोललो. काय बोललास? मी त्याला बोललो की सोडी उद्या 8:30 वाजता येईल. हो जेठाप्रा काय केलंस? बघ आता जिते सारखा फोन करणार असं नाही बोलायचं होतं यार. अरे बरोबर आहे, मला माहिती आहे असं नाही बोलायला हवं होतं, पण मी आता करू काय? तिकडे बापूजी उभे होते, भिडे उभा होता. आता त्या वेळेला मला जे काय सुचलं ते मी बोलून गेलो. तेरी आला जितेचा फोन. आता उचला आता. हा हॅलो. ओय सोडी. जेठालाल बाहेर जाऊन सांभाळ बाबा. नाही मी रोशन सिंग सोडी नाही बोलत आहे. अहो मग तुम्ही कोण बोलत आहे? हा रोशन सिंग सोडीचाच नंबर आहे ना? हो हा सोडीचाच नंबर आहे. हॅलो आज सोडीला ना अचानक पोटात दुखायला लागलाय, तर आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन आलो आहोत. तर आता तो बोलू शकणार नाही. ओके ठीक आहे. ही जितकी वेळा ही इथे घंटी वाजते ना बापूजी, तिकडे आतमध्ये सोडीत अस्वस्थ होतोय. तर हा फोन मी स्विच ऑफच करून टाकतो. बरोबर ना? बरोबर. अच्छा जेठ्या मला आता खूप काळजी वाटायला लागली. एवढा वेळ का लागतोय? ते हाती भाऊ धीमंत आहेत ना. एक्सक्यूज मी. तुम्ही इथेच आहात? नाही मला म्हणायचं होतं की हाती भाऊ सगळं काम आरामात व्यवस्थित करतात ना, हा या. म्हणून जरा टाइम लागतोय. हे हाती भाऊ पण ना त्यांनी जरा लवकर करायला हवं ना. आता कधी सोडी ठीक होणार, कधी घरी येऊन तो. हो थँक्यू माधवी वहिनी. अरे थँक्यू काय थँक्यू? कधी तो घरी जाऊन झोपणार असं बोलणार होतो मी. अच्छा तो टेन्शन नको घेऊ भाऊ. मी आता आतमध्ये जातोय ना, जितक्या लवकर होईल तितक्या सगळ्यांना बाहेर काढतो. म्हणजे सगळ्यांना बाहेर घेऊन येतो. अरे फोन घेऊन कुठे चाललाय जेठ्या? सोडीला द्यायला बापूजी. भेंडी मास्टर कडे दे. आता तर फोन स्विच ऑफ आहे ना बापूजी. अरे बाबा तू फोन घेऊन आतमध्ये जाणार, तो सोडी फोन चालू करणार, पुन्हा फोन वाजणार, परत तो अस्वस्थ होणार. भेंडी मास्टर कडे फोन दे. काय झालं? अरे आता आपल्याला बाहेर जावं लागणार, कारण बाहेर यांचे प्रश्न वाढायला लागले. हाती भाऊ बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा की सोडीला इंजेक्शन दिलंय. आता तो आरामात झोपला की त्याचं पोटात दुखणं बरं होऊन जाईल. डोंट वरी सोडी, मी सांगेन ना त्याला. ओ थँक्यू हाती भाऊ, तुम्ही सगळं काही सेट करून टाकलं.
माझ्या प्रिय गोकुळधामच्या मित्रांनो, आज सगळ्यांना मनापासून थँक्यू. अरे थँक्यू काय यार, मी तुझ्यासाठी तर जीव पण तयार. चला 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 मिनिट. ओ यारो, जर सगळं काही नीट झालंच आहे तर तुम्ही पण सगळे चला ना पार्टी करायला. नाही सोडी, म्हणजे आमचा तरी पार्टी शार्टी मध्ये जायचा काही योग नाहीये. बस तूच थोडस जास्त अमृत प्राशन करून घे, आम्ही समजू आम्ही पण केलं. ओके. तुमचा योग नाहीये पार्टी शार्टी करण्याचा, पण माझा योग बनू शकतो ना. सोडी, मी येऊ का? अरे हो, चल चल, एकापेक्षा दोन. अरे चला चला आता बाहेर जाऊया. एक मिनिट सोडी, तुम्ही जेव्हा पण सोसायटीच्या बाहेर निघाल ना, तेव्हा प्लीज हे लक्षात ठेवा, गपचूप निघा, कोणालाही काही कळायला नाही पाहिजे. हो हो सोडी हो, कारण जर तुम्ही पकडले गेलात तर आपल्या सगळ्यांचं गुपित उघडेल बाबा. काकाजींना जर हे कळलं की आम्ही लोकांनी तुला पार्टी शार्टी करायला मदत केली आहे, तर मग त्यांचं रौद्र रूप काय हालत करेल आमची काय माहिती. काही नाही होणार यारो. संधी बघून मी आणि पोपू एक्झिटचा चौका मारून टाकू. आरामात सोडी. सोडी भैया, कसं वाटतंय तुम्हाला आता? माधवी वहिनी, आधीपेक्षा बरं वाटतंय. ते सोडीला मी जरा इंजेक्शन देत होतो ना, म्हणून थोडा वेळ लागला मला. अरे, एक इंजेक्शन द्यायला इतका वेळ? अरे ते सोडी इंजेक्शनला बघून जरा घाबरला होता, हो ना? हो. सोडी, आज माहित नाही मला काय झालंय. अरे बाबा सोडी, असं तर तू कशालाही घाबरत नाहीस. बघा ना, आज एका छोट्याशा इंजेक्शनला घाबरलास. झालं काय तुला? नाही काकाजी, असं होतं कधीतरी. कितीही मोठ्या धाडसी माणसाला जेव्हा शरीरात प्रॉब्लेम होतो ना, तेव्हा मेंदू त्याला साथ नाही देत. खूपच विचित्र असा वागायला लागतो. पण आता आपला सोडी बरा आहे. वा वा देव वा, पावला. म्हणजे सोडी आता आपल्या घरी जेवू शकतो. अरे ए, भाऊ यार, भिडे कमाल आहेस तू. तुला काय झालंय काय आज? जेवण 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 चालू आहे कधीपासून? अरे, जर नाही खाणार तर जेवण वेस्ट होईल ना जेठालाल. अरे पण बाबा, तुला दिसतंय ना की सोडीची तब्येत बरोबर नाही. तुला काय पाहिजे? अशा खराब तब्येतीत अजून जेवण जेवून त्याने आपली तब्येत अजून खराब करायची? नाही नाही, असं नाही वाटत मला, पण हातीभाऊ बोलले ना, ते डॉक्टर आहेत, ते बोलले ना आता की आता बरं आहे सोडीला म्हणून. अरे यार भिडे, हाती भाऊनी सांगितलं बरं आहे, पण हा अस्थायी आराम आहे ना बाबा. हो, तो जेवू नाही शकणार, हो ना हाती भाऊ? हो. मग सांगा ना जरा भिडेला. त्याचं काय आहे ना भिडे, आज सोडी जेवण नाही जेवू शकत. हे जे काही झालंय ना पोटदुखीचं, हे सगळं खाण्यामुळेच झालेलं आहे. स्टमक इन्फेक्शन. बहुतेक ना सोडीने दुपारी काहीतरी अरबट चरबट खाल्लं असेल, म्हणूनच. मी नेहमीच म्हणत असे की बाहेरचं खाणं खाल्ल्याने हे असंच होत असतं. अरे पण आता काही काळजी करण्यासारखं नाहीये. पण सोडी, तुला काळजी घ्यावी लागेल हं. आज काही खाऊ नकोस हं, ओके? हा, ओके ओके. काही पण प्रॉब्लेम असेल ना तर मला फोन कर तू. मी लगेच धावत पळत येईन हं? कुठे? जिथे पण तो मला बोलवेल तिथे येईन मी. हा, पण तो तर घरीच असणार ना. तर मग घरी जाईन ना मी. हं? अच्छा अच्छा, मला वाटलं. काय वाटलं? हं? काय वाटलं तुला? ते मी समजू नाही शकलो ना. यामध्ये न समजण्यासारखं काय होतं? हा, तेच मला समजत नाहीये की मी काय नाही समजलो. काय बोलतोयस तू जेठ्या? सॉरी. हाती भाऊ, तशी तर गरज नाही लागणार आहे. तुम्ही इंजेक्शन तर दिलंय ना, मग बरं वाटतंय. मी जाऊन झोपलो ना की सकाळपर्यंत बरा होऊन जाईल. खरं तर मला इतकं टेन्शन आलंय ना. सोडी भैया एकटे आहेत, रोशन वहिनी पण नाहीयेत ना नेमक्या. अरे हो, तर सोडी भाऊ, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आज रात्री आमच्या इथेच थांबा, हो ना तारा? हो, म्हणजे जर सोडीला जर गरज वाटते तर तो आरामही करू शकतो ना, असं पण होऊ शकतं. नाही, मी आहे ना. तुला पण माझ्या घरी यायचंय? नाही, म्हणजे मी आहे, म्हणजे मी सोडीच्या घरी थांबतो ना रात्री.
आणि त्याला रात्री कशाची गरज लागली तर जर मी असलो तर चांगलं होईल ना. चल छोटी, आता जायचंय की नाही? हा म्हणजे घरी जाऊन हा थोडासा आराम कर ना बाबा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आणि हो, मी सोडीला इंजेक्शन दिलं आहे ना, त्याने त्याला खूप चांगली झोप येईल. हो पण जरा पण नाही खाऊ शकणार का हाती भाऊ? नाही. चला आता सोडीला आराम करून द्या आणि खाण्याबद्दल कोणी बोलायचं नाही. ओके चला चला चला. हे काय मारेल? अरे सॉरी वहिनी, हा जेवत नाही म्हणून माझ्या बापूजीवर राग काढायचा. हा? मला माफ करा. अरे बाबा. सॉरी सॉरी. लांब ठेव. हे चला चला. हा तुम्ही चला काका. ये सोडी हळूहळू. या मित्रांनो या. ओय, या चला मित्रांनो. अरे सोड, अरे सोडी, सोड. सोडी. अरे माझी आयडिया काम करून गेली. आयडिया माझी आयडिया काम करून गेली. मजा आली, अरे, मजा माझ्या लाडक्या आली. मित्रांनो. काय ऍक्टिंग केली आहे तू. अरे जेठाप्रा, थँक्यू सो मच यार. काही जबरदस्त आयडिया दिलीस यार. आपलं काम पण झालं, सगळी सेटिंग पण झाली आणि कुणाला पण नाहीये. आता पटकन तुझा मित्र कॅनडाच्या त्या जित्याला फोन कर, नाहीतर तो पण टेन्शन मध्ये येईल. हो सोडी, पटकन त्यांना सांग की आपण येतोय म्हणून. अरे लगेच सांगतो ना. फोन तर बंद आहे, चालू करायला लागेल. सोडी, तुझा फोन ऑन होईपर्यंत मी पटकन जाऊन कपडे बदलून येतो. हा लगेच. ए भाऊ, तुला कपडे कशाला बदलायचे? अरे भावा, जेठालाल पार्टीला जायचंय ना, मग अशा कपड्यात कसं जाणार मी? अरे बाबा, तू विसरू नको की तू आजारी सोडीच्या मदतीसाठी त्याच्या घरी थांबलेला आहेस. आता तू घरी जाऊन चांगले कपडे घालून परत आला आणि सोसायटी मधल्या कोणी बघितलं तर त्यांना काय सांगणार? अरे हा, ठीक आहे, मग याच कपड्यात पार्टी करेन मी. हं? ओ बॅटरी तर खूपच कमी आहे. चार्जिंग करायला वेळच नाही मिळाला. चार्जिंग करायच्या आधी जितेला फोन करून घेतो. हा, फोनच कर, फोन आधी कर. ओय सोडीचा फोन आलाय. ओय उचल, बोल बोल. ओय किती तू? ओ जिते, बस निघतो यार. काय अजून निघाला नाही तू? ओय नक्की काय चाललंय? पहिल्यांदा फोन केला तर उद्या 8:30 वाजता येतो बोलले. नंतर फोन केला तर सांगितलं तुझ्या पोटात दुखतंय. ओ जिते, खूप मोठा किस्सा आहे, भेटल्यावर सांगेन. बॅटरी संपायला आले, फोन बंद होईल यार. चल भेटतो. ओ यारो, पार्टी शर्टीचा मामला सेट झाला. थँक्यू सो मच मित्रांनो. मस्त जुगाड सेट झाला, एकदम मज्जा येईल आता. ओय जिथे, मला हा मामला सेट नाही, अपसेट वाटतोय. ओय बदलला आपला मित्र. दोस्ती तोडायची धमकी दिली मी त्याला, तरी पण नाही आला. ओय यारा, माझा ऐक. काढूया गड्डी आणि सरळ जाऊ त्याच्या सोसायटीत. तिथून त्याला उचलून सरळ इकडेच घेऊन येऊ आणि मग इथे जोरात करू पार्टी शार्टी. चल गोकुळधाम. चल. तू भेडेच्या घरी पोहोचल्यानंतर फोन करून मला सिग्नल दे, त्याच्यानंतरच आम्ही निघू. हो. काय सिंगल काय देऊ? अरे हाच की तुम्ही सगळे जेवणामध्ये एकदम बिझी झालेले आहात आणि त्याच्यानंतरच आम्ही निघू शकू. हा ठीक आहे ओके. हे सोडी, आता या वेळेला कोण आलं? अरे रोशन भाभी तर नाही? ओय नाही रे नाही, रोशन डार्लिंग तर उद्या सकाळी येणार आहे. मग तर नक्कीच सोसायटी मधलं कोणतरी असणार. तू एक काम कर, तू या सोफ्यावर झोप. पोपटलाल, तू दरवाजा उघड. एक मिनिट. रेडी? अरे भिडे, जेठालाल तू अजून काय बसला इथे? तिकडे जेवण गार होत आहे. हाती भाऊ, कोमल वहिनी सगळे आले तिकडे. चला चल सोडी, तू इथे हॉलमध्ये काय झोपलायस? आज जाऊन बेडवर झोप ना आरामात. नाही भिडू, मला इथेच ठीक वाटतंय. अच्छा ठीक वाटतंय तर चल जेवण करायला. अरे सॉरी आराम कर. जेठालाल चल, तू तरी चल. हा चल. जेठालाल, जे मी सांगितलं ते लक्षात ठेवा. हा हो. काय लक्षात ठेवायचं? अरे जे लक्षात ठेवायचंय ते मला ठेवायचंय. तुला का पंचायत करायची? हा चला, चल सोडी, मजा करा. हा काय? अरे मजा मध्ये आराम कर, पूर्ण तर बोलू दे ना. काय मध्ये तू काय तू पण भिडे. ठीक आहे बाबा, चल आता जेवण गार होतंय हा, तिकडे. चल रे सोडी. तुमचीच वाट बघत ये, होतो. ये. या ना. हा. या. ओ हो, हे सगळं काय माधवी वहिनी? हे काय आहे सगळं? तुम्ही तर कमालच करून टाकली. एवढं सगळं जेवण बनवलं तुम्ही. खूप मेहनत केली आहे तुम्ही. आयुष, मेहनत काय हो त्यामध्ये?
तुम्ही तरी कुठे रोज रोज येताय जेवायला आमच्याकडे? आता सोडी नाहीये ती गोष्ट वेगळी झाली. पण जेठ्या एवढा उशीर का झाला? बापूजी तो सोडी सारखा एकसारखा थँक्यू सॉरी बोलत होता, यायलाच देत नव्हता. थँक्यू सॉरी दोन्ही एकदमच. हा ते थँक्यू कारण तुम्ही सगळ्यांनी त्याची खूप मदत केली, आणि सॉरी कारण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला म्हणून. ऐक, तर मी म्हटलं की अरे बाबा कुणाचं भलं होत असेल तर त्यात मदत करायला काय जात आहे कुणाचं. ऑफकोर्स. आणि तसंही आपण सगळे गोकुळधाम निवासी आहोत, हा एका कुटुंबासारखे. हा आणि चला आता जेवून घेऊया. बापूजी एक सेकंद, मी जरा एक फोन करून येतो. अरे आता कोणाला फोन करायचा आहे? आधी जेवून घेतो. बापूजी ते एका पार्टीला फोन करायचा आहे, लक्षात आलंय तर करून घेतो, नाहीतर मग विसरून जाईन. उद्याच्या मीटिंगची वेळ द्यायची आहे, फक्त 1 मिनिट लागणार बापूजी. तुम्ही वाढा, मी आलो लगेच. ठीक आहे. घ्या हे. स्पून द्या ना इकडे. हो 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 देते. थँक्यू. बोल ना जेठालाल. हा कल्टी कळती? ठीक आहे उद्या 11 वाजता. म्हणजे आम्ही निघू ना? अरे हो बाबा. हा हो हो हो. ओके जेठालाल. अरे देवा, हे दोघे सुखरूप सोसायटी बाहेर जातील असं बघ, कारण हे पकडले गेले ना तर मी पण अडकेन. हा प्लीज. अरे एक मिनिट. बाल्कनी मध्ये जाऊन बघू की सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कोणी आहे की नाही. अरे काय चल. अरे बाबा तू आजारी आहेस, तू झोपायला हवं. तुला कोणी बघितलं तर प्लॅन वाया जाईल. तू इथेच थांब, मी बघून येतो. होय होय, पार्टी शर्टी. पार्टी शर्टी. चल सोडी, रस्ता क्लिअर आहे. चल लगेच चल. अरे अंजली कुठे घेऊन जातेस? या मला तरी. सांगशील का? अरे बघा ना किती छान वाटतंय. अगं अंजली, असेल तो चंद्र सुंदर, पण त्या आकाशामधल्या चंद्राला कोण बघणार ज्याच्याकडे असा सुंदर चंद्र आहे? अरे या मेहता साहेबांना सुद्धा आत्ताच अंजली वहिनीला घेऊन बाहेर यायचं होतं. अच्छा, हो तर तसं या प्रेमळ कौतुकाचं काही कारण एकदम माझ्या जवळ उभं आहे. अगं माझं कारण तू आहेस अंजली. अहो मेहता साहेब, अंजली वहिनीला घेऊन आत निघून जा. ओय पप्पू, इथे जास्त वेळ नाही रे थांबू शकत. कुणी पाहिलं तर वांदे होतील. अरे या चंद्रापाशी फक्त चांदण्या आहेत, पण हे जे एटीएम आहे ना, ते प्रेमाचं एटीएम आहे. सोडी काहीतरी करावं तर लागणारच. मी मेहता साहेबांना फोन लावतो. सोडी जरा तुझा फोन दे ना. पोपू तू पण नाही यार. हे घे. एक मिनिट, आत्ता कोणाचा फोन आला? हा सोडी आत्ता का फोन करतोय? हा बोल सो. नाव नका घेऊ. पोपटलाल बोलतोय. हा सोहनलाल, हो बोल ना. तर काय बोलू, तुम्हाला तर सगळं माहितीये ना. तरी तुम्ही अंजली वहिनीला घेऊन बाहेर कशाला आलो? अच्छा आणि कुठे आहेस तू सोहनलाल यावेळी? अरे मी आणि सोडी रीटा रिपोर्टरच्या घराच्या बाहेर लपलोय. तुम्ही पटकन अंजली वहिनीला घेऊन आत निघून जा, म्हणजे मी आणि सोडी सोसायटीच्या बाहेर निघू शकू. हो नक्कीच, कळलं मला. सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे सोहनलालला बॉसने काहीतरी आर्टिकल बद्दल सांगितलं होतं. हो बोल ना सोहनलाल. अरे मेहता साहेब, लवकर अंजली वहिनीला घेऊन आत निघून जा, आम्हाला निघायचं. हो समजलं मला. अरे मी लिहिल्यावरच छापून येईल ना, समजलं. 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं. हा ओके.
चला आता ते बॉसने फोन करायला लावलाय सोहनलालला. कुठला तरी अर्जंट आर्टिकल आहे आणि तो आर्टिकल अर्जंट द्यायचा आहे, तर तो आता लिहायला लागेल ना. तर एक काम करा ना, काय? तुम्ही इथे बाहेर बसा, मी तुमचा पेन आणि वही घेऊन येते. मस्त चंद्राच्या समोर आर्टिकल लिहूया. चांगलं सुचेल. काय बोलतेस तू अंजली? बाहेर बसून कोणी आर्टिकल लिहितं का? मी आज जाऊन मस्त लिहितो ना. हो मिस्टर मेहता, बाहेर बसून तुम्ही बरेच आर्टिकल लिहिलेले आहेत. लिहिलेत? मग? हो हो, पण ते तर मी दिवसाच्या उजेडात लिहिले होते ना अंजली. रात्री कसं लिहू मी? आणि थंडी पण किती आहे अंजली. आणि महत्वाची गोष्ट, तू माझ्या समोर बसलेली असणार, तर मला किती प्रेरणा मिळेल. आणि त्याच्यानंतर लिहायला जी मजा येईल ना, ती कमाल असेल. चल 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 अगं चल ना अंजली, मला आर्टिकल लिहायचं ठीक आहे. आहे. अरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. चल चल चल. अरे अब्दुलला तर विसरूनच गेलो होतो. तिकडे अंजली वहिनीपासून वाचलो, इथे अब्दुल समोर आलाय. अब्दुल आपला माणूस आहे, तू नाही रे सांगणार कोणाला. नाही नाही नाही, नाही सोडी, रिस्क नको घ्यायला. अरे अब्दुल भोळा माणूस आहे, चुकून कुठून तरी काहीतरी बोलला तर सगळीकडे बोंबाबोंब होईल. बरोबर आहे पोपटलाल, पण आता काय करायचं? कधी तो दुकान बंद करणार आणि मग आपण निघणार. थांब जरा विचार करूया. हा कर कर विचार कर. एक काम करूया, जेठालालला फोन करूया आणि त्याला सांगूया की अब्दुल कडून काहीतरी मागून घे. जसं तो अब्दुल कडून काहीतरी मागवेल, आपण लगेच इकडून निघूया. मस्त आयडिया. दीदी तुझा फोन दे. बॅलन्स नाही ना माझ्या फोन मध्ये. काही हरकत नाही, तू बोल. वा वा, राजमा तर खूपच छान झाले. जमले. हो ना. हो बापूजी, परत त्याच पार्टीचा फोन आलाय. मी जरा बोलून घेतो. जेठा हा. भाऊजी, आधी जेवण तर संपव ना. हो ना, जेवण. फक्त एकच मिनिट लागणार हा माधवी वहिनी. आलो हा मी आलो. अच्छा बरे. अरे काय आलो काय, इथेच बसून बोल ना. हा बोला मल्होत्रा साहेब. मल्होत्रा साहेब, अरे रॉंग नंबर लागला की काय? हॅलो. चल 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 लवकर कर. हा बोला ना मल्होत्रा साहेब. अरे आज काय झालंय, मोबाईलला रॉंग नंबर का लागतोय? हॅलो. हा मल्होत्रा साहेब, जेठालाल बोलतोय. ओय जेठाप्रा, तुझा चुकून रॉंग नंबर लागलाय. मी सोडी बोलतोय यार. हो हो मला माहिती आहे. मला तुमच्याशीच बोलायचंय. म्हणजे तुम्हाला माझ्याशीच बोलायचं आहे ना. ओ हो, अच्छा अच्छा, सगळे तिथे आहेत म्हणून असं बोलतोय होय. हो हो हो. क्या बात है. बोला बोला बोला, काय झालं? जेठाप्रा, मी आणि पोपू सगळ्यांची नजर चुकून सोसायटीच्या दारापर्यंत पोहोचलोय, पण पुढे धोका आहे. का काय झालं? काय काय झालं काय? अरे अब्दुल त्याच्या दुकानासमोरच उभा आहे. हॅलो हॅलो, एक मिनिट हा, जरा इकडे सिंगल येत नाहीये. मी जरा बाल्कनीत येऊन बोलतो. हा एक मिनिट. हा चालू ठेवा, फोन चालू ठेव. ये ना ये ना. हा बोल बोल सोडी बोल. अरे तो बघ. जेठाप्रा, अब्दुलला काही पण करून बोलावून घे. काहीतरी त्याच्याकडून मागव. तो इथून ना सामान घेऊन तुमच्याकडे येईल आणि मग मी आणि पप्पू इथून निघून जाऊ. ठीक आहे ठीक आहे, मी काहीतरी करतो. हा जेठाप्रा काहीतरी करतोय. जरा तो राजमा दे की मला. हो हा बघ समोर. बिंदास बिंदास, सगळं संपवायचं तुम्हाला. हो हो. जेठा भाऊजी, झाला ना फोन? हो झाला. घ्या घ्या, बसा बसा खाऊ. वा वा वा. माधवी वहिनी, एक गोष्ट तर बोलायलाच पाहिजे. तुम्ही काय जेवण बनवलंय? अत्यंत चविष्ट असं जेवण झालेलं आहे. अप्रीतम. हा? अरे अप्रतिम. हा तेच ते, अप्रीतम. थँक्यू जेठा भाऊजी. अरे फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे, काय हो? सोड्याची. अगं बाई, नाही नाही जेठालाल, आम्ही जेवणात अजिबात सोडा घालत नाही. हो ना माधवी? नाही नाही, अजिबात नाही घातलंय. सोडा घातलेलं जेवण बाहेर असतं.
तुम्हाला बाहेरचं जेवण आवडतं? अरे नाही भाऊ, मी त्या सोड्याबद्दल बोलत नाहीये, मी अब्दुलच्या सोड्याबद्दल बोलतोय. हो तो सोडा. जेवणाच्या बरोबर जर अब्दुलचा सोडा पण असता ना तर मजा आली असती. आता जेवताना तुला सोडा कशाला प्यायचा? कारण बापूजी, हे माधवी वहिनीने जे जेवण बनवलंय ना ते इतकं मस्त बनवलंय की मला आज पूर्ण खात्री आहे की मी थोडं जास्तच खाणार आहे. तर काय आहे की अशा जेवणाबरोबर सोडा प्यायला ना थोडा, तर काय ना जेवण पण पचन होत जातं ना. काय आहे ना हाती भाऊ? हो हो बरोबर बोललात. मागवा तुम्ही, खूप मजा येईल. हो बापूजी, मागवतो हा सगळ्यांसाठी थोडा थोडा, सगळ्यांना मजा येईल. हा? हो, हो. हा बोला जेठा भाऊ. हा अब्दुल, ऐक, आता मी, बापूजी, हाती भाऊ, कोमल वहिनी सगळे इथे भिडेच्या घरी जेवायला बसलेलो आहोत. हा तर आता सगळ्यांची इच्छा आहे की तुझा जर मसाला सोडा ह्या जेवणाबरोबर प्यायला मिळाला तर मजा येईल. हा हा का नाही. तर एक 5-6 सोडा घेऊन येतोस का इकडे? हो हो जेठा भाऊ, लगेच घेऊन येतो. हा तर जरा लवकर ये, हा जरा लवकर ये. हा? अरे त्याला म्हणावं माझ्या खात्यात लिही म्हणून. हा, पैसे माझ्या खात्यात लिहून ठेवा. अरे काय जेठा भाऊ तुम्ही पण. कमाला जेठालाल, माझ्या म्हणजे माझ्या खात्यात भाऊ. अरे काय तू पण, तुम्ही सगळं एवढं केलं तर आम्ही सोड्याचं पण नाही करू शकत का? काय भिडे. या अय्यर आणि बबिताजींनाही आताच यायचं होतं. शुकशुक आहे, शुकशुक आहे. अब्दुल आला तर दोघे लटकून जाऊ. अरे बाबा, तू देखील नको घाबरूस, मला देखील नको घाबरूस, काही नाही होणार. अरे अय्यर, ते मला सकाळसाठी ब्रेड घ्यायचंय. हा मग घे ना. हा. अब्दुल भाऊ, अब्दुल भाऊ, अब्दुल, अब्दुल भाऊ. असं वाटतंय अब्दुल भाऊ नाहीयेत. आपण थोडा वेळ थांबूया का त्यांच्यासाठी? कुठे गेलाय? कुठेतरी गेले असतील. बबिता, मला वाटतं की अब्दुलला यायला उशीर होईल. तू एक काम कर, ब्रेड घेऊन टाक. मी त्याला फोनवर सांगतो की आम्ही ब्रेड घेतलाय आणि त्याला पैसे देऊन टाकतो. हो ओके फाईन, घे, घे. मेक सेन्स. इतका बस झाला ना हो, सकाळसाठी? होऊन जाईल, होऊन जाईल. आता दणदणीत पार्टीसाठी होणार. ओय बल्ले बल्ले, ओय सावा सावा, ओय बल्ले बल्ले, ओय सावा सावा. ओय पप्पू, एक काम करतो, जेठाप्राला फोन करून सांगून टाकतो. सांगून टाक, सांगून टाक. जेठाप्रा जेठाप्रा जेठाप्रा. वा वा, हे मस्त आहे. खा पचवा, खा पचवा. अरे हा सोडी पुन्हा का फोन करतोय? अजून निघाला नाही. आज खूप फोन येत आहेत जेठा. अरे जेठालाल, फोन बंद कर भाऊ आणि जेवण संपव ना. नाही, हा दुसऱ्या पार्टीचा फोन आहे. बापूजी, फोन उचलावा लागेल. सॉरी. बोला बोला झुंझुनवालाजी. ओय कमाल करून टाकतो जेठाप्रा. आधी मल्होत्रा साहेब बनवलं आणि आता झुंझुनवाला बनवून टाकलं. बोला बोला, काय अर्जंट होतं का? का म्हणजे मी जरा जेवण करायला बसलोय ना. हो नाही नाही, काही अर्जंट काम नव्हतं यार. मी तर हे सांगायला फोन केला होता की मी आणि पोपू बाहेर पोहोचलोय. अरे वा, ही तर खूप मोठी खुशखबर आहे. हा जेठाप्रा, खूप मोठी खुश खबर आहे. आता काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता मस्त तुम्ही माधवी वहिनींच्या हातचं बनवलेलं जेवण जेवा. ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके जेठाप्रा, बाय बाय, थँक्यू. काय खुश खबर आहे जेठ्या?
त्या झुंझुनवाल्या शेठने आधी 10 टीव्हींची ऑर्डर दिली होती, आता म्हणतात 25 टीव्ही पाहिजेत. अरे वा, अरे वा वा जेठा भाऊजी, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू माधवी वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन जेठा भाऊ. थँक्यू. लाभलं नाही आपलं घर यांना. आज माझ्या प्लॅनने काम केलं. सोडी आणि पोपटला दणदणीत पार्टी शार्टी करायला गोकुळधाम मधून बाहेर पडले. आता सगळं सेट आहे. अरे आली रिक्षा आली. चल 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 चल. थांबा. अरे थांबा. हा घरी चालला असेल. एक काम करतो बाबू, मी माझी जीप घेऊन येतो. नाही सोडी भाऊ, जीप नाही. विसरलास तू. आजारी आहेस, घरी झोपलेला आहेस आणि मी तुझ्या सोबत आहे, म्हणून जीपचं तिकडे पार्किंग मध्ये असणं गरजेचं आहे. जावं तर आपल्याला रिक्षेनेच लागणार आहे. करेक्ट आहे यार. एक काम कर, जोवर रिक्षा येत नाही तोवर तुझ्या मित्राला सांगून टाक की आम्ही दोघं इकडून निघालेलो आहोत म्हणून. हा करेक्ट आहे, सांगून टाकतो. ओ तेरी, फोन स्विच ऑफ झाला यार. अरे त्यात काय, तुझा नंबर तोंडपाठ आहे तर माझ्या फोनवरून लाव ना तू. होय तोंडपाठ तर मला फक्त माझ्या रोशन डार्लिंगचा आणि गोगी पुत्रचाच नंबर पाठ आहे यार. हा, मग रोशन वहिनीलाच फोन करून सांगून टाक ना की आपण इकडून निघालोय म्हणून. 2.5 किलोचा हात आहे, खायचा आहे. नाही पार्टी शार्टी करायची आहे. हा, ती तर करायची आहे. आणि तसाही मी घरून फोन केलाच होता ना जितेला. तू बघ, जिते आणि बल्लू आपला तो सोडीसाठी एका पायावर उभे राहून वाट पाहत असतील. अरे आली रिक्षा आली. ए थांबा रिक्षा. चल पार्टी शर्टी करायची. चल रिक्षावाला, चल लवकर चल. मज्जा करूया. ओय सोडी, आम्ही येत आहोत. ओय आज तर रोशन सिंग सोडी सोबत पार्टी शार्टी करूनच राहणार. ओ त्याला घरून उचलून आणू. अरे आपल्याला मूर्ख बनवतोय आपल्याला. ओय हा, बघ ना, कधी कोणी बोलतंय की उद्या 8:30 वाजता येणार आणि कधी कोणी बोलतंय की पोटात दुखतंय. ओय आम्हाला तू मूर्ख नाही बनवू शकत. ओय सोडीच्या घरी जाऊन सरळ उचलून त्याला गाडीत टाकूया. हाँ, ओए सोडी बल्लू जीते, ओए अपनी यारी कितने. ओय इथे, ओय इथे, ओय इथे. अरे हे बघ जिते, आपण पोचलो रोशन सिंग सोडी याच्या सोसायटीत. ओय गोकुळधाम. ओय जिते, ओय ही आहे गोकुळधाम सोसायटी, जिथे आपला यार सोडी राहतो. पण सोडीचा फ्लॅट कुठला आहे? त्या समोरच्या विंग मध्ये राहतो एवढं मला माहितीये. ओय पण फ्लॅटचा नंबर ना मी विसरलो. ओय मी आताच फोन करून विचारतो. थांब जरा. ओय नाही, फोन नको करूस. ओय फोन करशील तर सोडी काही नवीन बहाणा सांगेल. ओ सरळ जाऊन आक्रमण करू. ओय करेक्ट आहे जिते. ओय बाजी. अरे ओ सत श्री अकाल जी. सत श्री अकाल. तुम्ही सोडी भाऊचे गेस्ट आहात? होय. ओय तुम्हाला कसं कळलं? होय, तुम्ही लोकही सरदारजी, आमचे सोडी भाऊ पण सरदारजी. तर असंच बोलून टाकलं अंदाजाने. त्याचं असं ना की आम्ही खूप वर्षानंतर या सोसायटीमध्ये आलोय आणि रोशन सिंग सोडीच्या फ्लॅटचा नंबर विसरलोय. अच्छा, ती समोर दिसते ती विंग बघताय? होय दिसते. आणि ती फर्स्ट फ्लोअर वर ती गॅलरी आहे ना, ती वाली? हा, तिथेच आमचे सोडी भाऊ राहतात. फ्लॅट नंबर 105. 105. ओय थँक्यू जी, थँक्यू. सत श्री अकाल जी. ओय चल जिते. ओय हा बघ. ओय सोडी, दरवाजा उघड. ओय सोडी, ओय तुझे मित्र आलेत, बल्लू जिते. सोडी, दरवाजा उघड सोडी. ओय कमाल आहे. ओय दरवाजाच उघडत नाहीये. घरात आहे की नाही हा? तो घरातच असेल, नाटक करतोय. ओ तू फोन कर आणि बोल आम्ही बाहेर उभे आहोत. हो आताच करतो. आपण डायल केलेला नंबर स्विच ऑफ आहे. काय झालं? ओय सोडीचा फोन स्विच ऑफ आहे. ओय असं कसं होऊ शकतं? अच्छा. ओय मला असं वाटतंय सोडी जाणून बुजून दरवाजा आणि फोन बंद करून बसलाय, म्हणजे आपल्याला त्याला कॉन्टॅक्ट करता येऊ नये. गेम खेळतोय सोडी आपल्या सोबत. खेळू दे त्याला, जितका गेम खेळायचा खेळू दे,
पण आपणही त्याचे खरे मित्र आहोत. त्याला घेतल्याशिवाय इथून आपण जायचंच नाही. हो त्याला घेऊनच जाऊ. अरे हा, सोडी बोलला होता की तो त्याच्या शेजाऱ्यांच्या घरी जेवायला जाणार आहे. मग कदाचित तो तिथेच असेल. आणि जर तो तिथे असेल ना तर आपण त्याला तिथूनच उचलून घेऊन जाऊ. चल ये तिकडे चल. आणलं पाणी आणलं. घ्या पाणी. घ्या ना कोमल वहिनी घ्या. माधवी वहिनी, खरोखरच जेवायला खूपच मजा आली. मटर पनीर, खिचडी कढी, राजमा चावल, जितकं पण कौतुक करावं ना कमीच आहे. हो क्या बात आहे. हाती भाऊचं सर्टिफिकेट मिळालंय म्हणजे माधवी जेवण खरोखरच अप्रतिम झालं होतं. आवडलं नाही झालं तर. एक्सक्यूज मी. हा बोला. जी आम्ही रोशन सिंग सोडीचे मित्र आहोत. अरे काय करतोय जेठ्या? जेठालाल सावकाश. सॉरी. ते सोडीचं घर बाजूच आहे. हो ना, आम्ही गेलो होतो पण त्याचा दरवाजा पण बंद आहे आणि फोनही बंद आहे. अच्छा हा, तो झोपला असेल. अरे पण तो पोपट पण आहे ना त्याच्या बरोबर. तो का नाही दरवाजा उघडत आहे? ओय पोपट. ओय सोडीने घरात पोपटही पाळलाय का? पण असा पोपट जो दरवाजाही उघडू शकतो. अगं बाई नाही नाही. नाही नाही, पोपट म्हणजे पोपटलाल. ते आमचे शेजारी आहेत. ते त्यांच्या सोबतच आहे. मला वाटतं काकाजी तोही थकला असेल आणि झोपून गेला असेल. होय म्हणजे सोडी घरातच आहे. हो तो घरातच आहे. ओय मग तो दरवाजा का उघडत नाहीये? ते ऍक्च्युली आजारी आहे सोडी आज. हे डॉक्टर हाती आहेत. यांनीच त्याला इंजेक्शन दिलंय तर तो आता झोपलेला असेल. काय झालं, आज आमच्या घरी जेवणासाठी येणार होता तो. त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. मटर पनीर, राजमा चावल. पण बघा ना, तो नाही येऊ शकला. त्याच्या पोटात दुखते ना त्यामुळे. होय पोटात वगैरे काही दुखत नाहीये. नाटक करतोय तो नाटक. अरे काय करतोय जेठ्या? सॉरी कोमल वहिनी. पाणी पिता पिता खोकला आला ना म्हणून. इट्स ओके. हा काय बोलतोय? नाटक करतोय म्हणजे? नाही हो, नाटक म्हणजे मला समजलं बापूजी. ते तुम्ही ते 8:30 वाजता येणार आहे ना? हो तर तुम्हाला माहिती आहे. हा मला सगळं माहिती आहे. जेठ्या तू यांना ओळखतोस? नाही मी ओळखत नाही, पण सोडीने मला यांच्याबद्दल सांगितलं होतं बापूजी. आता थोड्या वेळापूर्वी तुम्हीच फोन केला होतात ना? हो मीच फोन केला होता. हा तर मीच बोललो होतो तुमच्या बरोबर. सोडीने सांगितलंय मला. या अरे तुम्ही आत कुठे चाललाय? या बाहेर या. नाही 1 मिनिट जेठालाल. हा या म्हणून त्यांना बाहेर कुठे घेऊन जातोयस? सोडीच्या घरी घेऊन जातोयस का? नाही ते 1 मिनिट तुम्ही इकडे या ना त्याला. या ते आहे अशी एक गोष्ट आहे की त्यांच्या समोर मी सगळ्यांना नाही सांगू शकत. मी जरा बाहेर घेऊन जातो त्यांना, मग येऊन सगळं सांगतो. या बाहेर हो. या तुम्ही या ना. या तुम्ही लोक त्या सोडीचे पार्टी शार्टी वालेच मित्र आहात ना? हांजी. अरे भाऊ, मग तिकडे नाटक शाटक काय बोलत होतात भाऊ? तुम्हा लोकांना शांततेत पार्टी शार्टी करताय यासाठी आम्ही किती पापड लाटलेत. पण ओय तुम्ही लोकांनी आमच्या पार्टी शार्टीचा चकण्यासाठी पापड लाटलेत. अरे भाऊ, मी म्हण सांगितली. खरं म्हणजे काय झालं की तुम्ही आता ज्या घरी आला होतात ना, त्या भिड्यानी सोडीला 8:30 वाजता जेवायला बोलवलं होतं आणि तुम्ही लोकांनी पार्टी शार्टीचा प्रोग्राम बनवला. मग बिचारा सोडी एकदम कॉन्फ्युज होऊन गेला ना की आता करू काय. इथे जेवायला यायचं की तुम्हा लोकांसोबत पार्टी शार्टी करायला जायचं. मग मी त्याला आयडिया दिली की एक काम कर, पोटदुखीचा बहाणा बनव आणि भिड्याला सांगून टाक की माझ्या पोटात दुखतंय, मी जेवणासाठी नाही येऊ शकत. तर असं करून सगळं पूर्ण सेट केलं. हो थँक्यू बाजी. तुम्ही तर खूपच इंटेलिजंट आहात. हा ते थोडं आहे, माझ्यात व्यापारी आहे ना. ते कसं असतं, व्यापारी लोकांचं डोकं एकदम फास्ट चालतं ना. तर आता काय आहे की सोसायटी वाल्यांसाठी सोडी आत आराम करतोय, पण असं नाहीये. ओय मग कसं? अरे कसं आहे म्हणजे काय, तो गेलाय पार्टी शार्टी करायला.
ओत्तरी आम्ही त्याच्याकडे यायला निघालो आणि तू आमच्या घराकडे यायला निघाला. हा मग आता तुम्ही लोक पटापट निघा, कारण असं नको व्हायला की तो तिथे पोहोचणार आणि तुम्ही लोक नाही म्हणून परत इकडे येणार. जा लवकर जा, मी त्याला फोन करून सांगतो. हा ओय पाची, पण त्याचा फोन तर बंद आहे. नाही नाही, त्याच्यासोबत आमचा एक दोस्त आहे, त्या पोपटलालची गोष्ट करत होते ना, तो पोपटलालही बरोबर गेलाय. त्याच्या फोनवर मी फोन करेन ना. ठीक आहे, आता जा लवकर, तुम्ही निघा. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे थँक्यू संचित. ओ यार, थोडी जोरात चालव, अगदी रॉकेट सारखी उडव. जमत असेल तर मी चालू का? एक मिनिट थांबा. जेठालालचा फोन. अरे उचल बोल. बोल जेठालाल. अरे पोपटलाल, तुम्ही लोक इथून निघालात की ते सोडीचे मित्र इथे आले. अरे भाऊ थांबा. आता मग आता काय नाही, मी सगळं सांभाळून घेतलंय, त्यांना इथून पाठवून दिलंय. पण ऐका, जर तुम्ही लोक पहिले पोहोचलात तर जरा वाट बघा, परत येऊ नका. ते दोघे बस येत आहेतच. ठीक आहे. हा थँक्यू जेठालाल थँक्यू. हा ठीक आहे, मजा करा. हा ओके. ओके. चला झाला, आता काही प्रॉब्लेम नाही. चला भाऊ चला. ओय पण झालं काय? अरे तुझे ते मित्र गोकुळधाम सोसायटी मध्ये पोहोचले होते. हो, पण जेठालालने सगळं सांभाळून घेतलंय. ओय जेठा तर ग्रेटच आहे यार. चला आता पार्टी शांती. असं कुठलं काम असेल जेठालालचं ज्यामुळे एवढा वेळ लागतोय? माहित आहे आता जेठा येईल तेव्हाच काय ते समजेल. चला. हा, गेले ते लोक? हा गेले. काय काम काय होतं त्यांना सोडीची? पैशांचा मामला होता काही. पैशांचा मामला. सोडीला यांना 50,000 की काहीतरी द्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी आले. मग ते दोघं असं का म्हणत होते की सोडी नाटक करतोय म्हणून? ते ह्याच्यासाठी की त्यांना असं वाटलं की सोडीला पैसे द्यायचे नाहीयेत, म्हणून सोडी नाटक करतोय. पण मग मी त्यांना समजावलं की नाही तो नाटक करत नाही, त्याला खरंच पोटात दुखतंय आणि डॉक्टर हातीने त्यांना इंजेक्शनही दिलंय, म्हणून तो आराम करतो. त्यामुळे तुम्ही आता जा, उद्या सकाळी मी स्वतः सोडीचं बोलणं तुमच्याशी फोनवर करून दे. तर मग ते गेले. कमाल आहे, सोडीनी पैशाच्या बाबतीत कधी सांगितलं नाही मला. तर भाऊ, पैशांचा व्यवहार जरा पर्सनल गोष्ट असते ना, तर सगळ्यांना नाही सांगू शकत ना. मग तुला का सांगितलं? मला तर सांगावी लागली. इथे यायच्या आधी डॉक्टर त्याला तपासत होते ना, तेव्हा मी त्याला म्हणालो की आता जित्याचा फोन आला होता, तेव्हा त्याने मला सगळं सांगितलं. आणि मग तो मला म्हणाला की आता परत फोन आला जित्याचा, तर बोल की उद्या 8:30 वाजता मी भेटून सगळा हिशोब क्लिअर करून टाकेन. हो ना हाती भाऊ, असंच बोलला होता ना सर? हो बोलला होता ना. म्हणून तर मी जेव्हा तिथून बाहेर आलो ना, तुझ्या समोर तर बोललो ना मी जित्याशी. तू पण ऐकत होतास ना तिथे, नाही का मी बोललो त्याला की सोडी उद्या 8:30 वाजता येऊन भेटेल. उद्या 8:30 वाजता ना जेठालाल? मग ते आता का आले होते? फोनवर त्यांना बोललो होतो ना की सोडीच्या पोटात दुखतंय, आम्ही त्याला डॉक्टरांच्याकडे घेऊन आलोय. तरी पण त्यांना वाटत होतं की खोटं बोलतोय, नाटक चाललंय सगळं. ते चेकिंग करायला आले होते की खरंच तो आजारी आहे की नाही. अच्छा. अजून एक गोष्ट आहे, हे अहो, काय तुम्ही जेठा भाऊजींची उलट तपासणी घेताय? बघा ना माधवी वहिनी, काय हे? चला सोडा है ना, सोडा. आपण ना तुमची वार्ता करूया. हो, काय जेवण बनवलं होतं माधवी वहिनी तुम्ही? अप्रीतम. अरे अप्रीतम नाही. हो, असू दे ना. अगं काय असू दे, वेलांटी इथून तिथे शिफ्ट करायची फक्त. अप्रतिम अप्रीतम काय? अरे पण माझ्या वेलांटीला शिफ्ट नाही व्हायचंय. जिथे आहे तिथे सुखी आहे ना, खुश आहे, तर राहू दे ना भाऊ. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, अहो जेठा भाऊजी, मला कळलं. थँक्यू बघितलं, कळलं सगळं. पण खरंच माधवी वहिनी, काय जेवण बनवलं होतं तुम्ही? जबरदस्त जोरदार जेवण बनवलं होतं, मज्जा आली. थँक्यू. अच्छा, तुम्ही लोक जेवण झालं असं समजू नका. स्वीट डिश बाकी आहे, स्पेशल खीर जी अंजली वहिनी देऊन गेल्यात. अरे वा, मग लवकर खीर घेऊन या तुम्ही. अरे हा,
खीर तर बाकी आहे अजून. बापूजी बापूजींना खूप आवडते हा खीर. आणा आणा. अरे वा वा वा. आता घेऊन येते मी. माझी वहिनी मी पण येते. नाही नाही तुम्ही बसा ना, मी येते घेऊन. हा. हा, बसा. बसा बसा तुम्ही आरामात बसा. अरे वा, आज सगळं बेस्ट झालंय. जेवणही बेस्ट आणि नाटकही बेस्ट. वा वा जेठालाल वा. आज तर तू सोटीच्या पोटदुखीच्या नाटकाला काय सांभाळलंयस. सगळ्या होड्या पार. कोणाला काहीच लक्षात आलं नाही. हे मेहता साहेब पण ना उगीच घाबरवत होते. कसला विचार करतोयस? कसला विचार करतोयस? मी ते मेहता साहेबांबद्दल विचार करत होतो बापूजी. काय की मेहता साहेबांनी खीर खायला बोलवलं तर. अरे वा. हा मेहता साहेब आणि अंजली वहिनी दोघांना बोलून घेऊ. तर मग बबिताजी आणि अय्यर त्यांनाही बोलवूयात ना. वा. हा हा हो हो ही पण आयडिया खूप चांगली आहे हा भिडे. बबिताजी आणि अय्यर भाऊ हो हो दोघांनाही बोलवूया. एक्सक्यूज मी, बबिता आणि अय्यर भाऊ फिल्म बघायला गेलेत. अच्छा. हा मग फोन करून विचारून घेऊ ना, कदाचित आले असतील दोघं. हा आता ठीक आहे, मी अय्यरला फोन लावतो. जेठालाल तू मेहता साहेबांना बोलव. हा ठीक आहे. हा ठीक आहे. मी आलो हा बापूजी. जरा एक फोन करू. कुठे चाललास? जरा बाल्कनी. अरे इथूनच बोल ना. इथे ना बापूजी सिंगल बरोबर येत नाही हो. पण झुंझुनवाल्याशी तर बोलला होतास तू. हा पण तेव्हा तो आवाज क्लिअर येत नव्हता बापूजी. एकदम असा तुटू होऊन येत होता ना. 1-2 मिनिटं लागतील. आता चालू मी. मी माधवीला सांगून येतो की या चौघांसाठी पण खीर घेऊन ये. हंस मज्जा आली ना.